हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही राजविद्या राजगुह्य योगांतो परमात्मानं श्रद्धेन प्रीतीन म्हाका कोण मेगेल भक्त भक्तीन कसल दिताची ते पत्र पुष्प फल तोय हे खंयचेय प्रितीन म्हाका कसल समर्पण करताची ते हांव तांणी भक्तीन दिलेले प्रितीन दिलेले हांव घेता अश्नामी म्हळ्यार हांव ते घेता म्हणटा तो. प्रयतात्मनः म्हणलें प्रयतात्मनः म्हळ्यार कोण आमकां विशय विरक्ती ना म्हळ्यार कोणाक अपेक्षा ना कोणाक आसक्ती ना खंयचेय एक कर्मफलांतू परमात्माक अर्पण म्हूण सांगून सर्व कर्म करतकी विशय सुखा दुखून इंद्रिय सुख उपभोगा दुखून विरक्ती पावला की कोणाक परमात्मू सर्वश्रेष्ठ म्हळ्यार ज्ञान येयला की तो भक्तीन कसल दिता ते हांव घेता म्हणटा परमात्मो. हांगा कालच्या दिसाक हांव पत्र पुष्प फलम तोयम हाका आमी हांगा कसले एक परमात्मान सांगिल्लें तशी ताजें उदाहरण एक कसल म्हूण सांगलां. आज जी महाभारतांतली काणी हांव एक आचार्यान सांगिल्ली आयकलेली ही न्ही महाभारतांत आसा ती काणी जाल्यार म्हाका तें हांगाक सम दिसता समजी ताजें उदाहरण करून सांगेत दृश्टांत दिवेत म्हूण दिशिल्ली देखून हांव हांगा सांगता रस्तो तुमकां. तशी हांगा महाभारतांत एक काण येता कसलें म्हळ्यार कोसल देशाक एक राय आसता बृहदबल म्हूण आनी श्रुतकिर्ती म्हूण म्हणलें एक दुर्बळ ब्राह्मण दोग जणय भारी कृष्णाल भक्त भारी म्हळ्यार कसं न्ही कृष्ण म्हळ्यार जाली तांकां तांतूय श्रुतकिर्तीन केन्नाय कृष्णाक ताणें देवालें कृष्णालें म्हाका तरच सुचके तूं हांगा यो एक पंत यो कृष्णा तुका पळोवका तुका म्हूण भक्तीन प्रार्थना करचें कृष्णाक भारी संतोश दिसतके केन्ना पडलें म्हाका पळोवका म्हाका पळोवका म्हाका पळोवका म्हणलें म्हाका हांव एक पंत दिसका म्हूण सांगून तो द्वारके दुखून कोसला येता. कोसला येतना तांच्या रायाक बृहदबलाकय कळटा कृष्ण कोसला येता म्हूण गे रायाकय कृष्ण म्हळ्यार भारी भक्ती तांतूय तागेल प्रिती देव मेगेले देशाक तो पदार्पण करता म्हूण म्हणटना रायाक कसो दिसता देव न्हय आतां आमी देवा कशी स्वागत करताची कशी करताची देवा स्वागत मेरवणी गा वाद्य म्हळ्यार एक मंगल वाद्य ताका वंदी मागत स्तुती पाठक येद्रा वेद सांगतर वता देवाला उत्सव वता कशें वता सुरवेक वाद्य वता नमुनवार वाद्य कळ्ळें ताजे नंतर वेद भजन करतल जन्मताची ताजे नंतर स्तुती पाठक म्हळ्यार वेद मंत्र सांगतल जन्मताची तांगेल मागीर देवाल मेरवणीक ताजे मागशी भक्तांगेल हिंडू तशीची हांगा रायो देवाक देव येता कृष्ण येता म्हणलें खातीर ताका कितली लायक करून व्यवस्था करूं जाता पळय तितली लायक करून व्यवस्था करता कृष्णाक स्तुती करच्याक स्तुती पाठकाक वंदी मागदाक तागेले राज्याचे तागेले म्हळ्यार रायाक एक वंदी मागद स्तुती पाठक म्हणून सची तांणी तशी वाजप देशांतू तागेले देशाक कितले नमने वाजप आसा तितले नमने वाजपाच्यांक पुरे सांगता तो कितली भांगराचे कर तूच तयार करता ताका तांतो बसून होरका म्हूण सांगून कितली चंद करून पुराय तयार करता म्हणना तशीची कृष्णाल खातीर इतली पुराय तयार करून तो राज्यांतू ते तागेले बागिलांतू राबता राज्याचे. तशीची हांगा श्रुतकिर्ती ताका ताणें कसो तयार करीत पाप तागेले कसं की एक आतां एक व्हडा तांच्याल घर आनी एक दुर्बळाल घर लागीं लागीं आसा म्हूण लेख्या देव येता म्हूण म्हणटा तो व्हडा थंयचो तागेलें घर सगळें लायटींग घालून आनी शिंगार करूं पुरो भांगरा आरती देवा तयार करून दवरूं पुरो तुप्पा दिवो लावच्या पुरो ताका तागेलें कास जाल्यार ते दुर्बळ
तागेल घरान तागेल मटाक करंट नानतला जाल्यार तो तागेल मटाक एकच की दिवो उजळून घर उजवाड करता, भायर देवाक दिश्चे कडेन एक दिवो दवरता, तागेल मटा एकंज की एक सान मटा आरतीन तू तेल्लान की वाती घालून कसं की एक रितीर तो देवाक तागेल मठ हात मिकून तो वय श्रद्धेन भक्तीन तयार करता वयन मे तशीच हांगा बृहद्बल कितली चंद करून कृष्णाल खातीर पुरे तयार करता तशीच हांगा श्रुतकीर्ती तागेल म्हणटा तो कसल की तयार करून कृष्णा स्वागत करून राबता. दोग जाणां काही भक्तेस मस्त भक्तेस तागेले जाय जाल्यार लस तो तशी तयार करता. हागेले कसं लस तांत भितर पुरे देवाक स्वागत करून तयार करता. त्याच न परमात्मान सांगितले तदहम भक्त्युपहरतम अश्नामी म्हूण हांगा आयलो कृष्ण पळयता दोन्ही भक्त राखून रबल्यांची. आतां आमगे एक संशय येता कृष्ण कोणा ती वच्चा पुरो. साधारण लोकरीती कशी म्हळ्यार कोण व्हड मनीस आस तांणी आपयल्यार तांगेल घरा वच्ची चड दुर्बळा ती चमकल्यार खंय सांबार आनी चटणी खावका जतकी म्हणूची व्हडा तांच्या ती जेवणां आपयलें म्हूण जाल्यार आमी तांगी ती वता थंय सांगलां म्हळ्यार आमगेल्या मनांत एक दान म्हणे रांदप आनी कोण राखून बसता जाल्यार एक कन्नडांत एक प्रोवर म्हळ्यार गादी म्हणटा पळय आमी तें आस बड्डवर ಊಟ ಚಂದ ಶ್ರೀಮಂತರ ನೋಟ ಚಂದ म्हूण तांणी अब्बर आडंबर करची मांत्र तशें कसले कोर्ण मांडाची जाल्यार दुर्बळ जाल्यार कोणेय प्रिती शेता म्हळ्यार तांगेल हात मिकून खर्चून कसं की तांकां कसं श्रेश्ठ म्हूण दिसता तांणी अप्रूप कसं खाता पळय ते अतिथी खातीर सिद्ध करताची त्या दुर्बळांक गेले एक हे बुद्धी हांगा आमकां दिसता वो कृष्ण रायाल वटवत दिसता म्हूण जाल्यार कृष्ण दोनी रुपार म्हळ्यार कृष्णूची दोनी जावन बृहद्बलाल वटूय वता श्रुतकीर्ती रे वटू वता इत्याक म्हळ्यार बृहद्बलाकय मस्त भक्तेस कृष्ण म्हळ्यार तागेल म्हणटा ताणें वट्टो आडंबरार तयार करून आसच्या पुरो जाल्यार ताकाय भगवत अर्पीत बुद्धी आसता कसं न्ही हें देवान म्हाका दिल्लें तागेल खातीर हांव खर्चुका म्हूण श्रुतकीर्तीकय तशी देवान म्हाका दिल्लें कसलें दिल्लें तितली पुणे हांव देवाल खातीर खर्चिता म्हळ्यार एक भक्ती श्रुत किर्तीकय आसा तशी कृष्ण दोनी जावन एक कृष्ण श्रुतकीर्ती लोटू एक कृष्ण बृहद्बलाल वटू वता श्रुतकीर्ती लागीं मेरवणीक कसलें दुड्डू ना हांगा बृहद्बल भांगरार तार बसकारान वाचपार देवा घेवन वच न्हू वैभवारी पाप श्रुतकीर्ती लोटू कृष्ण येयला तागेल्या कसलें ना जाल्यार तागेल्या भक्तेस कसलें कृष्ण मिगेल वटू आयला म्हाका मिगेला कांय पल्लंक्यनी ना ताका घेवन वचाक तशें जावन तो कसो करता म्हण ताणें एक अंगवस्त्र आंगार एक वस्त्र नेसला तो पाप कांय ना तागे लागीं ब्राह्मण एक वस्त्र खांद्यार घालून घेतला तो कसो करता खांद्यार घालिल्लें वस्त्र आसता ताका अंगवस्त्र म्हणटा तें काण कृष्णान चमकलेले कडेन घालतर वता दोन कुडको करता ते एक कुडको घालता ताजेर कृष्णान हेजे दवरून तें हेजे खंय कैद जाता पळय खंय तें आमगेलें खंय जाता थंय आनी एक कुडको घालता धांवन वचून ह्या कुडको खाता काडटा आनीक ताजे येद्रा घालता अशीच नंतर करतरी ताका भक्तीन मिगेल वटू देव येयला म्हूण तागेले पांया धुळी लागून म्हूण मिगेल वस्त्र वायट जाल्यार व्हडलें आसूं तागेलें एक वस्त्र तेवय दोनी भाग करून हेकडे तेकडे घालतची कृष्णा घेवन नंत वता भारी संतोश ताका कृष्ण दोग जनाल वटूची वत्तरस एकलो राजवैभवान घेवन चमकल्यार एकलो तागेले आशिल्ले एक वस्त्र दोन कुडको करून तेवय नेलार घालून कृष्णाल पांयो धुळी जेवच्या नजो म्हूण सांगून घेवन वता. आतां आमकां दिसच्या पुरो कृष्णा कोणाल वैरी प्रीती आसतले तसल्यार चड म्हूण कृष्णाक दोग जनाल वैरी समान प्रीती आसता इत्याक म्हळ्यार बृहद्बलान भारी वैभव दाखयल्यार ताका तितली भक्ती आशिल्ली तितली भक्ती वैभव दाखयना ना तिला श्रुतकीर्तीलान तू आशिल्ली रायू ताका देवान मस्त दिला राजा वैभवान तागेले आतिथ्य करता भांगरा वाट्यान तूं वाडता कृष्णाक भांगरा सिंहासनार बसयता भांगरा वाट्यान तागेले पांय दवरून ताका अर्घ्य दिता पाद्य दिता ते पांयार पापुळेले उदक तागेले पांय धुलेले उदक मात्र पापूण घेवन तागेले रमणे सकड तो प्रोक्षण करता तशीच हांगा श्रुतकीर्ती पाप तागेले भांगरा वाटिना तो कसो करता तागेले आशिल्ले माती आयदनान तूं कृष्णाल पांय दवरून माती आयदनान तूं उदक काडून कृष्णाल पांय धुता आनी ते तोवय तशीचे तागेले माथ्यारय प्रोक्षण करता सगळे घरान तो तें प्रोक्षण करता तो थंय भांगरा सिंहासनार कृष्णा बसयत जाल्यार हांगा श्रुतकीर्ती धर्बेचेक मांद्री घालून पाप नेला रे
तागेले खुर्ची समीत ना बसच्या सिंहासन समीत ना तो कसं करता नेलार एक दरबेचे मांद्रे घालून ताजवेर ताका बसयता आनी तो थंय रायू ताका केसर लवंग सकट घाल्लेले पच्चकर्पूर सकट घाल्लेले उदक प्रंबळी उदक पिवच्या दिता जाल्यार वो हागेले पाप कसले ना बन्नाळ घाल्लेले परंबळ उदक देवा दिता पळय कृष्ण हाणी कशी पूज केला ताणें कशी पूज केला म्हूण पळयना दोग जनाले पुजेन तुले एक भक्ती मात्र पळयता दोग जनाली आतिथ्य तितले प्रितीन स्वीकार करता कृष्ण तशी दोग जनाली आतिथ्य एक घेतला कृष्णान ताणें भांगरा वाट्यान तो आतिथ्य केला म्हूण तागेले घरकडे मस्त वेळ बसचे हांगा माती वाट्यान तो ताणें खावच्या दवरला म्हाका म्हूण सांगून कसं तागेलें आसा तें मात्र ताणें दवरला म्हूण सांगून हांगा उणी वेळ बसची ताणें करनी तशी पळोवच्या गेल्यार संधाना वतना महाभारतांत कृष्णान संधानाक येतना कृष्ण संधानाचे प्रसंग पळयल्यार थंय दुर्योधनान ताका जाय जाल्यार सकट राजातिथ्य तयार करून दवरलेलो आसा जाल्यार कृष्ण सिदा सांगता थंय तुगेला येवन जेवका म्हूण म्हळें कसले प्रीती म्हाका तुगेल वयर ना म्हाका आतिथ्य करूं का म्हूण म्हळेलें प्रीती तुका मिगेल वयर ना म्हणटना हांव विदूर मिगेल प्रितीन म्हाका आपयत रस म्हाकाय विदुराल वयर मस्त प्रीती आसा तशें हांव तागेले आतिथ्य स्वीकार करता म्हणटा दुर्योधनान हांगा भांगरा वाट्यान तो 10 मनीचे करून दवरल्यार थंय वचनान अशी विदुरान दिल्ले एक कुडते दूद पितकयतो थंय कसलें ना विदुराले गी एक केळ्यांचे पोण दवरतकय विदुरू आनी एक कुडती दूद घरा शिलकाण कृष्णा दिता प्रितीन पळय आशिल्लें पुरय दिल्लें आतां आमी पुरय जाल्यार कसं न्ही कोणेय सोयऱ्यान येयल्यार देवान येता म्हूण म्हळ्यार सुरय देवा एक कुडती दूद दवरता देव खंय पित्ता म्हूण आनी वरलेले ते आयदनान तुला दूद घरा भितर दवरून सोडताचे आमी तशें न्ही तो तागेले आशिल्लें तितलें दूद तितलेंय हांव कृष्णा समर्पण करता कृष्ण तितलेंय दूद पुरे पिवन म्हणटा पळय विदुराल घरा दुखून दुदाचे न्हंय व्हळतरच खंय म्हळ्यार आमी कसल भक्तीन कृष्णा दिता तो ताजे हजार वांट करून आमकां दिता समर्पण करलेलें आशिल्लें मागीर प्रसाद म्हूण आमी घेवका म्हूण सांगून तशी हांगाय तशीची बृहदबल आनी श्रुतकिर्ती दोग जनाली आतिथ्य घेतला कृष्णान तेचे ताणें सांगिल्लें कसलें यो मे भक्त्या प्रयच्छिती तदहम भक्त्युपहरतम अश्नामी म्हूण म्हाका कोण भक्तीन दिताची त्या भक्तीन दिल्लें हांव घेता तांणी कशें सुका मात्र प्रयतात मनः हांगा बृहदबलान ढंबाचार दाखयिल्लो न्ही भांगरा वाट्यांनी दिवन तागेलें आशिल्ली तशी ताणें तागेले म्हणटा तागेले योग्य रितीर ताणें करता म्हणून तोची भांगरा वाट्टे जेवतलो तर कृष्णाकय ताणें श्रेश्ठ जेवण आशिल्लें भांगरा वाट्टे दवरलें वय तागेले म्हणटा ताणें तागेले रितीर पूज केला हांगा हागेलें कसं आसा तांतू श्रेश्ठ सकट कसं आसा तें विंचून काणू श्रुतकिर्तीन पूज केला जाल्यार दोग जनाली भक्ती कूल एक कसं रायाल भांगरा वाट्टे भांगरा सिंहासन म्हणून आडंबर रायान दाखयनी म्हाका कृष्णान दिलेलें कृष्णाक हांव भक्तीन आदर करता आसता म्हूण श्रुतकिर्तीन तशीची उणेपण म्हाका कसलें ना म्हूण सांगून दैन्य दाखयनी संतोशारी कसलं आसा तागेलें की तांतू श्रेश्ठ आशिल्ले रितीर ताणें कृष्णाला आराधन केलें तशी ताणें दोग जनाली आतिथ्य स्वीकार केलें आतां अर्जुनाक कृष्णा कडलें आतां हांव इतली सांगली न्हय आतां अर्जुना हांव कसल कोरका जेतलें म्हूण म्हणलें एक जिज्ञास येता म्हूण सांगून कृष्ण तोच जावन अर्जुनाक सांगता पळया आनी कसल कोरका तुवें म्हूण तो सांगता पळय आतां तसलें पत्र पुष्प फल तोय कोण भक्तीन दिता तें हांव प्रितीन घेता म्हूण म्हणली म्हणून आतां हांव कसल दिवचें कृष्णाक हांव कसल करचें म्हाका हे कृष्णान कसलें सांगलें हांव आतिथ्य कोरका म्हूण सांगलें असल पुरे जिज्ञासे अर्जुना येवचें नाका म्हूण सांगून कृष्ण अर्जुनान कसल कोरका म्हूण तोच जावन सांगता रस यत् करोशी यदश्नासी यज्जुहोशी म्हळ्यार यत् करोशी कसल करता यदश्नासी कसल खाता यज्जुहोशी कसले यज्ञ याग करता ददासी यत् दान कसल करता यत् तपस्यसी तू परमात्मा खातीर कसल तप जप व्रत करता तत्कुरुष्व मदर्पणम म्हळ्यार परमात्मा खातीर अर्पण करी तू नित्यान कसल जप तप करता कसल यज्ञ याग करता कसले खाता कसल जेवता तुगेले इंद्रियान कसल सकट काम करता ते सर्व तत्कुरुष्व मदर्पण मिगेल खातीर अर्पण करी तू कुंती पुत्रू तू वापस कसले ज्ञान सांगका म्हूण ना हांव म्हूण कौंतेय म्हूण म्हणटा रस्तो हे अर्जुना तूं करचें सर्व कर्म म्हण हांगा आमी आलोचना करका
वॉटरासे कसं कर्म करून आम्ही देवाक अर्पण करचे न्ही. सर्व कर्म म्हळ्यार कसं न्ही, विहित कर्म, शास्त्रसंमत कर्म ते करतना तूं खाल्लेलें अन्न, तूं करचे यज्ञ यागादी, तूं केल्लें दान तपस्सू हें पुराय म्हाका अर्पण करी म्हूण म्हणटा. म्हळ्यार ताजे कसले अर्थ म्हळ्यार भक्तांनी कसले सकड कोरका ते करतना पुराय परमात्माल खातीर आमी करता रसाची हे परमात्माक समर्पण म्हूण सांगून आराधन कोरका म्हूण ताणें सांगचें कृष्णान. सर्वई परमात्माल सेवा आमी करची, करयतलोय तोची, तागेले प्रित्यर्थ जावन हें हांव कर्म करता म्हूण सांगून लेखून आमी कर्म केल्यार, भक्तान कर्म केल्यार तांकां कसलें कर्म बंधन ना. आनी परमात्माक अर्पण करून कसलें अर्पण केलां त्या प्रसाद रुपारी आमी स्विकार करता. हें परमात्मान आमकां दिलेलें प्रसाद रूप म्हळ्यार तशी. आमकां कशी मन आसता न्हय रे राजसी बुद्धीच्यांक, हें हांवें घडलेलें, हें हांवें केल्लेलें, हें काम हांवें केल्लें, हें दान हांवें दिलेलें, हें कर्म हांवें केल्लें, हें म्हगेल्या हातान माळ केलेली, हें म्हगेल्या हातान पुजे तयार केलेलें, आजी आमगे यज्ञ म्हूण काल रात्री न्हीद येयली ना, तितली तयार करचें आशिल्लें. असल पुरे आमगेल्या मना येता. काल रात्री न्हीद येना नशी आमगेले खातीर परमात्मा आमगेले करीन परमात्मान तितली तयार करून घेवका जाल्यार री ताका कारण परमात्मुची तें आमगेल्या मना येवका. भगवद अर्पित बुद्धी म्हळ्यार तें काया वाचा मनसा आमी कसले सकड करताच पळय तें सर्व भगवद अर्पित म्हूण सांगून लेखून कोरका. आतां आमकां अर्पण म्हळ्यार कसलें अर्पण न्हय. आतां अर्पण कोरका म्हणली न्हय ताणें, मदर्पण म्हाका अर्पण करी म्हूण. अर्पण म्हळ्यार कसलें, अर्पण म्हळ्यार शब्दाक कितले चंद अर्थ येता गो तसले. कसं केल्यार आमी त्या परमात्माल प्रेरणेन केलेलें तें परमात्माक अर्पित. विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थम, देवाल प्रिती खातीर हांव केल्लेलें. हांव म्हळ्यार परमात्मान ताणें मेगेल करीन करयसिल्लें. हें देवाल प्रिती खातीरच हांव दिता. प्रियताम, देवाक खुशी जावं हाजी निमती म्हूण सांगून देवाक सोडका तें, ताका अर्पण म्हूण म्हणटाच. ना हम करता हरी ही करता, आमी करचें कसलें ना हांगा, पुरे परमात्मान करचें. हें भगवद अर्पित बुद्धी. तशी सकाळीं उठा इतलें गून रात्री न्हिद वतय निदांतूय आमी एक गोरके काडून न्हिदता जाल्यार, न्हुत न्हिदता जाल्यार, बदी न्हिदता जाल्यार कसो जाल्यार परमात्मा ताका कारण न्हय. न्हिदल नंतर आमकां व्होंवन घाल्यार कसलें गोतना जाल्यार श्वासोच्छ्वास करताची, घाड न्हीद काडताची, हाकाय परमात्मा कारण. इत्याक न्हीद काडूं परमात्मा कशी कारण बद न्हय. परमात्मा आमी एकाक पर्यंत न्हीद काडूं जायना अशी लोळटाची आमी. रात्री पाली न्हीद पडना तिल जन येसाची तेदन कसले खरखर जाता तांकां सकाळ उठयतना. म्हळ्यार एक सुख न्हीद मेळ न्हय, सकाळ उठना आमी फ्रेश आसता जाल्यार ताकाय कारण परमात्मा जाता. तशी सकाळ उठा इतलें गून रात्री न्हिदोतय कसो सकड कर्म करताच आमी. कायीक वाचीक मानसीक हें पुरे परमात्माक अर्पण म्हूण लेखूका आमी. इत्याक म्हगेल्या इंद्रियान आमी लेखचें. म्हगेल इंद्रिय म्हगेल देह सम न्हय जाल्यार त्या देहान त्या देहाच्या इंद्रियान केल्लें सर्व काम त्या देहान केल्लें न्हय, परमात्मान करयिल्लें म्हूण लेखूका. देहाक हात आसता, दोळ आसता, कान आसता, तोंड आसता, मन आसता, नाक आसता, हे ज्ञानेंद्रिय म्हणटा. तद नंतर कर्मेंद्रिय हातो पांयो हे पुरे कसल करताची त्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियान तें शरीर कसल करता त्या परमात्मान तें शरिरा करीन तें जिवात्मा करीन करयलें. आतां तो जिवात्मा म्हळ्यार आमकां कसलें गोतना जाल्यार शरीर आमी म्हूण लेखताचे आमी. आमकां देहभाव म्हळ्यार हें म्हगेलें हांव केलेलें, शरिरान कसलें कर्म केल्लें हें पुरे आमी म्हूण लेखतात. तें शरीर आमी म्हणून आमगेलें मन आशिल्लें देखून आमी केलेलें, हांव केलेलें म्हणून आमगेल्या मनान तूं येता पळयाची जाल्यार तें शरीर त्या जिवात्माक देवान दिलेलें. त्या शरिरा वट्ट देवान इंद्रिय दिला. त्या जिवात्माल प्रारब्ध कर्माक समजावन त्या शरिराक करीन त्या जिवात्मान आशिल्ल्या शरिराक करीन परमात्मा काम करयसिता. इतलें ज्ञान आमकां आसुका. तशें जावन कसले सकड त्या शरिरा निमती जाता सर्व ते परमात्माक अर्पण म्हूण सांगून लेखूका. तशें खंयचेय कर्म आसो कोणाक खंयचेय कर्म आसो कोणेय तें कर्म म्हळ्यार खंयचेय शरीर कर्म करो तें परमात्माक अर्पण कोरका.
त्या अर्पण करताना आमगेलं मनांत कसं असू का हे कर्म परमात्माला मिगेल करीन करईल परमात्मा अर्पण करत रस परमात्मा प्रियताम लक्ष्मी नारायण प्रियताम तो देवू मिगेल वैरी म्हळरी देवा मिगेल वैरी खुशी जवो एक आम्हा निमती देवा प्रीती जवो म्हूण सांगून आम्ही लेखले म्हूण जाल्यार कसं तांतू लाभस कसं लाभस पळय आम्ही केल्लेले हांव केल्लेले मिगेल निमती जाल्लेले हे पळय लेखल्यार दुख्खस आमकां कशें दुख्खस आतां आम्ही मस्त मस्त एक एफर्ट घालून कसले काम केल्लें म्हूण लेखया रात्री पल्ली न्हीद कोळून कसं की सकाळीं जेतना तेका पळयलें जाणा ह्या समजायनी त्या समजायनी हेक अशें करचें काम म्हणलें कुडलें कसं जाता आमकां दुख्ख जाता म्हणटा ताजें कसलें हें म्हळ्यार आम्ही केल्लें म्हणून अहम लेखलें म्हूण जाल्यार तांतू दुख्खस कश्टस जाल्यार ते देवान करयले आमगेले करीन देवाक दिल्लें म्हण जाल्यार थंय मन स्थितप्रज्ञ जाता निर्लिप्त जाता देवान मुगेले करीन करयलें ताजे देवान हांव देवा सोडला आतां ते कोण की चंद समजयनी कसं उलयला रे तेव्हा देवान ऐकून घेवचें देवाक कची पुरे समर्पण देवाक म्हणले नंतर कोण कसं समजायनी केला अशें जाला तशें जाला म्हळ्यार ते देवू काण घेता आक्क कसलें ना आम्ही काण घेतल्या मान आमकां दुख्ख जेवचें म्हळेलें भावनेन तशी हांगा खंयचेय कर्म जावं कडेक तें कर्म परमात्मा अर्पण करतना त्या परमात्माला प्रिती खातीर हांव केल्लें म्हूण लेखलें म्हूण जाल्यार कसं की त्या कामा निमती चांग 4 जणांन म्हणल्यार ते परमात्माक खूश जाला जाल्यार आमकां देव जिवनांत मस्त खुशी दिता काय तशी मागीर यदश्नासी म्हणलें यदश्नासी म्हूण म्हळ्यार तोंडांत एक घास घालतना आमी कृष्णाक उडगास करून त्या कृष्णाक अर्पण म्हूण सांगून खाल्ली म्हूण जाल्यार तेव्हा एक अन्न यज्ञ जाता आतां पास अर्पण म्हूण म्हणलें विशय येयले वय अर्पण म्हूण म्हळ्यार आतां तवळ सांगला हांव कसं केल्यार परमात्माला प्रेरणेन परमात्माला प्रिती खातीर म्हूण भक्तीन परमात्मा दिवचेच पळय ते अर्पण म्हूण आतां ते दिवची म्हळ्यार कशी म्हूण लेखल्यार पळया आमी तशी एक व्हड कंपनी कोणें कामास म्हूण जाल्यार तो CEO आसा पळय कंपनीचो तो हाका एक प्रोजेक्ट दिता म्हूण लेखया ते प्रोजेक्ट हो करता हो प्रोजेक्ट करतना परमात्माक अर्पण करता ते प्रोजेक्ट वय ते प्रोजेक्ट ते CEOक व्हरून दिता यो ते करेक्ट टायम ताणें एक टायम दिला पळय हें 1-2 वार भितर हे प्रोजेक्ट करून दिवका जेव 1 म्हयनो भितर करून दिवका तशें त्या समया भितर वगी व्हरून करून दिल्यार CEO खुशी जाता म्हूण सांगून दिता वय हें मागीर अर्पणाची पळय परमात्मा आमी केलेलें कसलें काम ताका दिवन ताका संतोश जावो म्हूण लेखून आमी दिवचें पळय तें मागीर अर्पण म्हणलें हें मागीर तशी पळय हांव सांगिल्ल्या टायमार काम करून जालें म्हगेलें प्रोजेक्ट रेडी जाला आतां व्हरून ताका दिल्ली म्हूण जाल्यार CEOक ताका खुशी जातलें लेखलें हें अर्पण जाल्यार ताजे मागशी आमी आनी एक लेखताचें कसलें तांतूं आमकां फलापेक्षा आसता कसलें म्हगेलें प्रोजेक्ट वगी जाल्लें समज जाल्लें हें प्रोजेक्ट ताका खूश जाल्लें तागेले कंपनी लाभस म्हूण कळ्ळें म्हाका प्रमोशन दितलो म्हूण सांगून वय तदन तें अर्पण केलेलें म्हूण जायना तें आमगेले खातीर केलेलें म्हूण जाता तेच खातीर कळना आतां अर्पण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार आमी केलेलें पुराय परमात्माला प्रिती खातीर म्हूण लेखून सोडचें तशी प्रियताम कृष्णार्पण जालें न्हय ताका खुशी जावं परमात्माला प्रित्यर्थ जावन केलेलें लक्ष्मी नारायण प्रित्यर्थम लक्ष्मी नारायण प्रियताम कृष्णार्पण जाल्लें आमगेलें काम जाल्लें मागीर तांतूं कसलें फले हांव सांगलें पळय कोणें दुर्वोवची कसलें करची होगळसुवची खुशी होगळसितना आमी खुशी पावचना तेदना दुर्वितन दुख्ख येना तशें जाता तशीच हांगा यद अश्नासी आमी कसलें एक घास खातनाय कृष्णाल उडगास करून परमात्मा आज हें जेवण म्हाका तूं खावच्या दिला तुका अर्पण करून हांव प्रसाद रुपार ह्या स्विकार करता ही ताका तूं दिना नासलें जाल्यार म्हाका जेवच्या नाशिलाची म्हूण सांगून भगवद अर्पीत करून मागीर जेवका तेदना कशें जाता देवाक खूश जाता म्हणलें देवाक खूश जाल्यार देव आमकांय खूश दिता म्हणलें पळय एक तें आनी कशें म्हळ्यार देवान हांगा पुरें आमकां दिल्लें कोणें देवान न्हय उसर घेवच्या वारें पिवच्या उदक तशी पुराय दिलेलें देवान म्हणटना आमी ताका खूश करूंक प्रसन्न करूंक कसल कोरका तें पुरे कोरका
इत्याक म्हण म्हळ्यार ताक्क खूश जेवच्या कसल कोरका त्या कोरका म्हळ्यार विहित कर्म आचरण कोरका धर्म पालना म्हणटाची ते विहित कर्म आचरण अधर्म न्ही धर्म पालन कोरका आनी त्या बाई भगवत अर्पीत कोरका ताजे खातीर कसल कर्म कोरका म्हण म्हळेले परिज्ञान आमकां येता शास्त्र विहित कर्म करचें शास्त्रा विरुद्ध कर्म केल्यार ते अधर्म म्हणून घेता तशें जाल्यार शास्त्र विहित कर्म शास्त्रांत आमी कसल कोरका म्हूण सांगला ते करचें आनी ते परमात्मा अर्पण करचें शिवाय शास्त्र विरुद्ध कर्म करून परमात्माक अर्पण करूं नज ते परमात्मान केल्लेले बई त्या पळय प्रारब्धा फल जाल्यार आमी वायट कर्म करचेय आमगेले प्रारब्धा फला निमती परमात्मान आमगेले करीन करयलेले जाल्यार ते परमात्माक अर्पण करूनच आमी केले वायट कर्म इत्याक म्हण म्हळ्यार आमी ते परमात्मा अर्पण केले पळय कसल आमी परमात्मा अर्पण करता देव ते प्रसाद रुपार आमकां दिता आमी अधर्म काम करून ते परमात्मा तुवें करयेल तुगेले प्रिती खातीर केलेले तुका अर्पण म्हण तेवय सांगलें म्हण जाल्यार परमात्मा तेंचे आमकां वापस दिता प्रसाद रुपार म्हळ्यार आमगेले करीन अधर्म चड चड जावची तशी करूं पुरतो तशें जावन आमी केले सत्कर्म मात्र परमात्माक अर्पण कोरका यद अश्नासी म्हण म्हळ्यार आमी कसल खाताची ते पुरे परमात्माक म्हणलें यत करोशी म्हणलें यत करोशी म्हणटना यदश्नासीचे एक विशय येईल नवतय पळय यत करोशी म्हळ्यार इंद्रियान केल्लेले पुरे यत करोशी कर्म करचें कर तशी कसल केल्ले हे पुरे परमात्मा अर्पण म्हणटना पुरे इंद्रिया विशय येतना यदश्नासी खावचे तोंड एक इंद्रिय नव्हे तसल्यार यत करोशी म्हटली नंतर वपास ताणें यदश्नासी म्हण काय इत्याक पळय इत्याक म्हण म्हळ्यार मनशाला बुद्धी ताका वतस जिब्बेची रुची म्हळ्यार जल्ली मनशाक वय कितली खावची पिशी म्हण म्हळ्यार देहाक अनारोग्य जावूं आमी खाताची कसं एकक पण कसले रुची म्हळ्यार त्या वेळाक देहा अनारोग्य जाल्ली म्हूण सांगून आम्मा एक कसले कशाय करून दिवो वखद दिवं त्या कडवस म्हूण सांगून ते पितावे कोणें ना जिब्बे खंयची रुच आस तेच आमकां जेवका कोड वखद नेमकं नाका समपळ एक आलोचन केलें रे आमगेले जीब सुचे एक गेण म्हळ्यार 6 इंचा इतले म्हणटाची वय तांतो जिब्बेन तूं टेस्ट बड्स सुचे रुची पुरे कळचे चेप्पी जेवो मिरशी जेवो आमशी जेवो गोड जेवो कोड जेवो पुराय रुची कळची खंय जिब्बेरी ताळ्यांत ना रुची जिब्बेर मात्र एक पंत ते रुचीरी आंबे उपकरी बिब्या उपकरी सासम आंब्याचे तिक सांग एककले तिकसाणी पिशे एककले गोडसाणी पिशे कसले जेवो तांग जिब्बे रुचीस म्हूण सांगून तांणी आहार जिब्बेर दवरली न्हय ते जीब कितली रुचीर चापडायता न्हय मागीर ते एक पंत ताळे चमकल म्हूण लेखे एक पंत आहार जिब्बेर आशिल्ले जीब दांटून ताळे चमकल म्हूण लेख्या तेदन रुची आसवे त्या आहाराक ना जिब्बेर आसतना मात्र रुची ताळे चमकल नंतर कांय ना गुळमनी भितर चमकल वय ताजे खातीर खाली एक 6 इंचा जिब्बे खातीर ताका एक रुची दाखोवचे खातीर आमी जिवनांतूल कितले वेळ रांदप करून खावची विशयांत व्यर्थ करताचे न्हय कितले रुची जेवो एक पंत जीब दांटवले म्हणले नंतर ताका रुची ना म्हणलें मात्र न्ही उडकास खरें खाल्लेले चड जाता एक पंताळ्यांत गळकनी येता गॅस आनी पोट्टा आसलें न्ही त्या वेळार आमी ताळ्या आयले रुचीची बिब्या उपकर खाल्ली मात्र तो ताळ्या येयला म्हणून वापस गिळटा कोणें ना तूं करताची इतक म्हण एक पण ताळ सोण भितर चमकल मागीर भायर येयले ते एक नमने वंखारे असह्य जाता अरुची जाता वासाण येता ताका तशी वापस खावका म्हण कोणाकय दिसना हांगा परमात्मान यदश्नासी म्हूण म्हळें कसल्याक म्हूण म्हळ्यार मनशा खावच्या अशी चडी ते खावची मुखांतर रांदप करची आनी तूं परमात्माक विसरताची पळया मस्त पंत आवयले कोस अष्टमी आनेक दुसरेक म्हणटना कसले सुता पुन्नम नागरपंचमी अष्टमी हे पळय म्हणटना काम चड दाबगेचे निमेद्य फळारू आनेक दुसरेक म्हूण सांगून कामान तूं जेता कृष्णूय ना राधय ना कसले ना वरलेले दीस पूण आमी कृष्णा कृष्णा म्हणटा विष्णू सहस्रनाम म्हणटाची असल परबे वेळार पर्व दिवसा देवाल उडगास चड करता तेदन आमकां कृष्ण विसरून वता ही त्याक हेंची कसने रात्री आळवती करूस आनी 2-3 नमन नैवेद्या करूस आरशळ करूस आनेक करूस दुसरेक करूस म्हूण सांगून कृष्णाक प्रीत म्हूण करचें न्ही आमी खावची न्हय
आमकां रुची जावका तितली ताजे खातीर करचें आमी रुचीची बद्दल कृष्ण पुरय दवरलेलो उंडो पळयरा दवरलेलो सर्व कृष्ण खावो एक दिवस मागीर दुस्तून एक 4 गोड्डा कुडको दाखोवन बिट्टी साकसून एक तिळा उंडकून कितले दवरल्यार खाता बायो आमकां एक उंड रुची पळोवचें सोणा म्हूण सांगून दवरनाची मनीस तशी हांगा एक आशी खावची येतना परमात्मा विसरता म्हणलें खातीर परमात्मान सांगिल्लें कसलें यत अश्नासी केदन तूं खाता पळय तेदन आहार दितलोय परमात्मो खाल्लेलो आहार जिब्बेक कोड जायना शिरूची दितलोय परमात्मो तेका हुशार नातिल्लें तेन्ना कसं खाल्ल्यार आमकां कोड जाता पळय तशी भितर देविलें अन्न वैश्वानर अग्नी जावन जीर्ण करचे परमात्मो अहम वैश्वानरो भूतवा म्हण तसल्यार यद अश्नासी म्हूण परमात्मान सांगील वरी जाल्लें आनी यत ददासी या पुरय पायच्या दिसाक आमी पळोवया आज सांगिल्लें भगवद्गीता गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।